नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण आजच्या भागात नवीन विषय घेऊन आलो आहे. सगळ्यात पहिले गुगलवर आपल्याला स्टुडंट पोर्टल नावाने सर्च करायचं आहे. तुमच्यासमोर ही एक वेबसाईट येईल, त्याला परत टच करायचं आहे आणि टच केल्यानंतर तुमच्यासमोर युजर नेम आणि पासवर्ड येणार मित्रांनो. ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुमच्या शाळेचं आणि कॅपचा टाकल्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुमची लॉग इन जी आहे ती ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की सर्वात प्रथम तुम्हाला मेनूमध्ये जाऊन मास्टर आणि मास्टरमध्ये डिव्हिजन याला क्लिक करायचं आहे. मी ज्या पद्धतीने करतो आहे. डिव्हिजनमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे की सर्वात प्रथम तुमचा जो वर्ग असेल शाळेतला तो दिलेल्या पद्धतीने निवडून घ्यायचा आहे. जसं मी इथं 5वीचा वर्ग घेतो आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली परत 5वीचा वर्ग दिसतो आहे. खालच्या पट्टीत तिथे सगळी माहिती दिसते आहे का बोर्ड कोणता आहे आणि अनुदानाचा प्रकार किती आहे. ठीक आहे, त्याला परत एकदा टच करायचं आहे वर्गाला, जसं मी करतो आहे तसं मित्रांनो. आणि नंतर वरच्या पट्टीमध्ये तुम्हाला जे अनुदानाचा प्रकार आहे त्या क्लिकनंतर वरती तुम्हाला सगळं प्रकार दिसून जाईल. सेल्फ फायनान्स आहे की पार्शली ॲडेड आहे, 20%, 40%, 60%, 80 आणि नंतर 100 आणि नंतर त्याला अपडेट करायचं आहे. जसं मी केलं तसं परत आता 6वीचा वर्ग निवडला आहे, त्याला खालच्या पट्टीत परत 6वीला टच केलं आहे. अनुदानाचा प्रकार जो आहे त्याला टच केलेला आहे. तुमचं बोर्ड कोणतं आहे त्याला टच केलेलं आहे आणि नंतर अपडेट करायचं आहे. या सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लॉग इनमध्ये अनुदानाचा प्रकार अपडेट करू शकतात की शासनाच्या आलेल्या आदेशावरून आपण ते अपडेट करून घ्यायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिला तर सांगायचे धन्यवाद.